जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील एरर बघत आहोत पार्ट 2। ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघितला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघूया, भाग 2 बघूया। तर या व्हिडिओमध्ये सुद्धा मी IBPSने मागील वर्षी विचारलेले प्रश्न टाकलेले आहे। GMC भरतीला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरू शकतो। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। बघा पहिला प्रश्न आहे, नो वन वर, ठीक आहे, प्रेझेंट व्हेन आय एंटर्ड द हॉल। जेव्हा मी हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा तिथे कोणीही अवेलेबल नव्हतं, प्रेझेंट नव्हतं असा याचा अर्थ आहे। तर आपल्याला या वाक्यामध्ये कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, चूक आहे ते आपल्याला ओळखायची आहे। आता बघा, एरर ओळखताना आपण काय करतो, तर सर्वात आधी आपण सब्जेक्ट बघतो। एक नियम आहे, सब्जेक्ट जर वाक्याचा जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, तो जर सिंग्युलर असेल म्हणजेच काय असेल, एकवचनी असेल, सिंग्युलर असेल म्हणजेच एकवचनी असेल, तर जो वाक्यामध्ये येणारा जो वर्ब आहे, क्रियापद आहे, ते सुद्धा काय असते, सिंग्युलर असते। हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। काय असते, सिंग्युलर असते। सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर असायला पाहिजे। आता या ठिकाणी बघा, नो वन वर, ठीक आहे। आता नो वन हे काय आहे, सब्जेक्ट आहे, परंतु हे कोणतं सब्जेक्ट आहे, इनडेफिनेट प्रोनाउन आहे। हे सब्जेक्ट आहे, करता आहे, इनडेफिनेट प्रोनाउन आहे, ठीक आहे। आता इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे काय, तर इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे ज्याला आपण निश्चितपणे सांगू शकत नाही। नो वन आपण इथे सांगू शकतो का तिथे किती जण होते म्हणून, नाही, निश्चित सांगू शकत नाही, त्याला आपण इनडेफिनेट प्रोनाउन म्हणतो। तर या ठिकाणी जर बघा वाक्यामध्ये नो वन, नोबडी, एव्हरीबडी, एनीबडी, नथिंग, नोवेअर अशासारखे जर प्रोनाउन येत असेल तर, ठीक आहे, जर अशासारखे जर प्रोनाउन येत असेल तर जो वर्ब असतो तो काय असतो, सिंग्युलर असतो, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, वर हे सिंग्युलर आहे का, हे जे जे मॉडल एक्झॅक्टली वर्ब्स आहे ते सिंग्युलर आहे का, नाही। या ठिकाणी काय यायला पाहिजे, मग सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे। मग वरचा सिंग्युलर वर्ब काय होणार, तर वाज होणार। काय होणार, वाज। वरचा सिंग्युलर काय होणार, वाज। म्हणून आपलं उत्तर काय होणार, एरर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे। तर वरच्या ठिकाणी काय पाहिजे, वाज पाहिजे, ठीक आहे। समजले सगळ्यांना, ओके। त्यानंतर बघा नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे आपला, त्यानंतर आहे, एव्हरी क्युरियस चाइल्ड वांट टू रीप ओपन अ टॉय, ठीक आहे। आता बघा, क्युरियस म्हणजे काय, तर एक जिद्दी, अभ्यासू, जिज्ञासू, त्याला आपण काय म्हणतो, क्युरियस। तर एव्हरी क्युरियस चाइल्ड वांट टू रीप ओपन अ टॉय, ठीक आहे। या ठिकाणी सुद्धा बघा, एव्हरी या ठिकाणी सुद्धा इनडेफिनेट प्रोनाउन आला आहे। एव्हरी म्हणजे काय, प्रत्येक, एव्हरी, नोबडी या ठिकाणी। आता बघा, एव्हरी जेव्हा या ठिकाणी आलं, क्युरियस हे काय, एव्हरी क्युरियस, एव्हरी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त, म्हणजेच हे काय, प्लुरल आहे। प्लुरल आपला सब्जेक्ट आहे आणि आपला नियम म्हणतो, जर सब्जेक्ट हा जर एकवचनी असेल तर वर्बसुद्धा एकवचनी असेल, आणि जर सब्जेक्ट हा अनेकवचनी असेल, प्लुरल असेल, तर जो वर्ब आहे तो सुद्धा काय असायला पाहिजे, तर प्लुरल असायला पाहिजे, अनेकवचनी असायला पाहिजे, ठीक आहे। मग या ठिकाणी एव्हरी क्युरियस, ठीक आहे, चाइल्ड, क्युरियसला सुद्धा एस लागल्या म्हणजे हे प्लुरल आहे, अनेकवचनी आहे। मग एव्हरी क्युरियस चाइल्ड वांट टू रीप ओपन अ टॉय, या ठिकाणी वांट हे काय, आपलं वर्ब आहे, काय वर्ब आहे, क्रियापद आहे। मग या ठिकाणी जर सब्जेक्ट करता जर हा अनेकवचनी असेल तर सब्जेक्टसुद्धा या ठिकाणी काय पाहिजे, अनेकवचनी पाहिजे। मग या ठिकाणी वांटच्या ठिकाणी काय येणार, वांट्स येणार। काय येणार, वांट्स। म्हणजे आपलं उत्तर काय, ऑप्शन नंबर बी मध्ये एरर आहे। वांटच्या ठिकाणी काय पाहिजे होतं, वांट्स पाहिजे होतं। आणि टू नंतर जे क्रियापद येते, एक अजून लक्षात ठेवायचं आहे, टू नंतर जे क्रियापद येते ते हमेशा V1 येते, वर्बचा फर्स्ट फॉर्म येते, ठीक आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आपला, माय हाऊस इज मोर स्पेसियस दॅन माय सिस्टर, ठीक आहे। माझं घर माझ्या सिस्टरपेक्षा मोठं आहे असा त्याचा अर्थ होतो। स्पेसियस म्हणजे काय, मोठं। आता बघा,
या वाक्यामध्ये कोणत्या ठिकाणी एरर आहे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर माय हाऊस इज मोर स्पेसियस दॅन माय सिस्टर. आता एक गोष्ट या ठिकाणी बघा, माय हाऊस हे काय, सर्वात आधी आपण सब्जेक्टपासून सुरुवात करतो. ठीक आहे. माय हाऊस हे सब्जेक्ट आहे. या ठिकाणी माझं घर हा सब्जेक्ट काय, सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. ठीक आहे, सिंग्युलर. मग या ठिकाणी जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्बसुद्धा काय यायला पाहिजे, सिंग्युलर यायला पाहिजे. मग इज हे काय मॉडेल एक्झिलरी वर्ब्स आहे ते सुद्धा सिंग्युलरमध्ये आलं आहे. म्हणजे हे वाक्य माय हाऊस हे सुद्धा वाक्य बरोबर आहे आणि इज मोर हे सुद्धा वाक्य काय बरोबर काय बरोबर आहे. ठीक आहे. मग स्पेसियस दॅन माय सिस्टर, स्पेसियस दॅन माय सिस्टर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. स्पेसियस दॅन. आता आपल्याला बघायचं आहे माय सिस्टर. आता एक मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या घराची तुलना कोणत्या व्यक्तीसोबत करू शकतो का? ठीक आहे. मी जर म्हटलं की माझा जो मित्र आहे विवेक त्याच्यापेक्षा माझं घर मोठं आहे असं मी म्हणू शकतो का? नाही. तर एक कंपॅरिझनचा रूल आहे, तुलनेचा एक कंपॅरिझनचा रूल आहे की तुलना ही बरोबरच्या व्यक्तीसोबतच करायला पाहिजे, म्हणजे इक्वल करायला पाहिजे. ठीक आहे. जर व्यक्तीची तुलना ही व्यक्तीसोबतच करायला पाहिजे. जसं मी म्हटलं की माझ्या मैत्रिणीचे डोळे हे ऐश्वर्या रायसारखे आहे. आता बघा, मी माझ्या मैत्रिणीची तुलना कोणासोबत केली तर ऐश्वर्या रायसोबत केली, म्हणजे व्यक्तीची तुलना व्यक्तीसोबतच केली. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला व्यक्तीची तुलना ही व्यक्तीसोबतच करायला पाहिजे. मग या ठिकाणी माय हाऊस, घराची तुलना ही आपण व्यक्तीसोबत करू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी काय येणार, माय हाऊस इज मोर स्पेसियस दॅन माय सिस्टर्स हाऊस. माय सिस्टर्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला एरर कुठे मिळत आहे तर ऑप्शन नंबर डीमध्ये एरर मिळत आहे. माय सिस्टरच्या ठिकाणी माय सिस्टर्स असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अपोस्ट्रोफी यस, म्हणजे माझं घर हे माझ्या सिस्टरच्या घरापेक्षा मोठं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतरचा प्रश्न आहे, यू शूड हॅव रिस्पॉन्ड टू माय क्वेरी सूनर. ठीक आहे. यू शूड हॅव रिस्पॉन्ड टू माय क्वेरी सूनर. क्वेरी म्हणजे काय, जर एखादी समस्या. तर बघा यू शूड, आता जर यू शूड आपण केव्हा वापरतो, कोणत्या वाक्यात पस्तावा करण्यासाठी आपण यू शूड वापरतो. ठीक आहे. यू शूड हॅव, आता बघा यू शूड हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, करता आहे. आणि आपण एरर बघताना सर्वात आधी काय करतो, सब्जेक्टपासून सुरुवात करतो, कर्त्यापासून सुरुवात करतो. जर सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर आपलं वर्बसुद्धा काय असते, सिंग्युलर असते. सब्जेक्ट जर आपला प्लुरल असेल तर वर्बसुद्धा आपला काय असते, प्लुरल असते, अनेक वचनी असते. मग या ठिकाणी यू शूड, यू हे काय प्लुरल आहे, थर्ड पर्सन करता आहे. ठीक आहे. हे अनेक वचन आहे. तर या ठिकाणी जो मॉडेल एक्झिलरी वर्ब्स आहे तो सुद्धा काय यायला पाहिजे, प्लुरल यायला पाहिजे. मग या ठिकाणी हॅव वापरला आहे तर हॅव हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. ओके. अनेकवचनी सब्जेक्ट नंतर, सब्जेक्ट जर अनेकवचनी असेल तर जे क्रियापद आहे ते सुद्धा अनेकवचनी असायला पाहिजे. तर या ठिकाणी हॅव वापरलं म्हणजेच अनेकवचन आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वाक्यात हॅव किंवा हॅज जर असेल, वाक्यात हॅव किंवा हॅज जर येत असेल तर त्याच्यानंतर जो क्रियापद आहे ते हमेशा काय येईन, V3मध्ये येईन, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये येणार. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज असेल तर त्याच्यानंतर जे येणारं क्रियापद आहे ते हमेशा V3मध्ये येईन, क्रियापदाचं तिसरं रूप येणार. आता या ठिकाणी रिस्पॉन्ड हे क्रियापदाचं कोणतं रूप आहे, पहिलं रूप आहे. ठीक आहे. मग हे काय चुकीचं आहे, या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं, रिस्पॉन्डेड. काय यायला पाहिजे होतं तर रिस्पॉन्डेड. ठीक आहे, रिस्पॉन्डेड यायला पाहिजे होतं. म्हणजे आपलं एरर कुठे आहे, हॅव रिस्पॉन्डमध्ये एरर आहे. या ठिकाणी रिस्पॉन्डेड V3 क्रियापदाचं तिसरं रूप यायला पाहिजे होतं. ठीक आहे. समजलं, एकदम सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतरचा प्रश्न आहे, राहुल सिंग्स व्हेरी स्वीट व्हेन ही इज इन गुड मूड. ठीक आहे. जेव्हा राहुल चांगल्या मूडमध्ये असतो तेव्हा तो चांगला गातो, असा याचा अर्थ आहे. आता बघा राहुल सिंग्स, या ठिकाणी राहुल हे काय सब्जेक्ट आहे, करता आहे, सब्जेक्ट आहे.
सब्जेक्ट हा काय राहुल हे काय एकवचनी आहे, ठीक आहे. सब्जेक्ट हा एकवचनी आहे म्हणजेच सिंग्युलर आहे. तर या ठिकाणी वर्बसुद्धा कोणता यायला पाहिजे, मग सिंग्युलर यायला पाहिजे. सर्वात आधी आपण सब्जेक्टपासूनच स्टार्ट करतो एरर बघताना, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इझी जाते, सोपं जाते. राहुल हे सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर सिंग्स हे सुद्धा सिंग्युलर आहे, ठीक आहे. सिंग्स हे सुद्धा सिंग्युलर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर सिंगला यस लागले आहे म्हणजे ते अनेक वचन आहे, तर नाही, हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य, ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स काय म्हणते, जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर सेकंड पर्सन करता असेल, सेकंड पर्सन करता म्हणजे काय, ही, सी, इट किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल, तर त्या ठिकाणी जे क्रियापद असतो त्याला ई किंवा ईएस हे प्रत्यय लागते. हे आपल्याला माहिती आहे, 5व्या वर्गामध्ये आपण शिकलो, ठीक आहे. ई किंवा ईएस हे प्रत्यय लागते. मग या ठिकाणी राहुल सिंग्स हे काय सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. या ठिकाणी सिंगला यस हा प्रत्यय लागला आहे म्हणजे हे काय एकवचनी आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी राहुल सिंग्स जर एकवचनी करता आहे तर एकवचनीच क्रियापद आहे, हे बरोबर आहे, राहुल सिंग्स. त्याच्यानंतर व्हेरी स्वीट, व्हेन ही इज इन गुड मूड, व्हेन ही इज इन गुड मूड हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. मग आपल्याला एरर कशामध्ये दिसत आहे, व्हेरी स्वीटमध्ये दिसत आहे. कशामध्ये दिसत आहे, व्हेरी स्वीट. आता बघा व्हेरी स्वीट हे काय आहे, हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर विशेषण. काय विशेषण. आता विशेषण आहे की ॲडवर्ब आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, ठीक आहे. विशेषण आहे की क्रियाविशेषण आहे. आता विशेषण, आता एक तुम्ही सब्जेक्टला जर हाऊने प्रश्न विचारला, राहुल काय गाते, नाही सॉरी राहुल कसा गाते, हाऊ, राहुल कसा गाते, तर राहुल स्वीट गाते. म्हणजे स्वीट हे काय या ठिकाणी आपल्याला ॲडवर्ब आहे, परंतु याचा आपल्याला काय बनवायचं आहे, ॲग्जेक्टिव्ह बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, ॲग्जेक्टिव्ह, ठीक आहे. राहुल कसा गाते, स्वीट गाते. तर राहुल स्वीट गाते, चांगला गाते, म्हणजे स्वीटला आपल्याला ॲग्जेक्टिव्ह करायचं आहे, विशेषण करायचं आहे. तर जर कोणत्याही सेंटेन्सला, वर्डला जर आपल्याला विशेषण करायचं असेल, ॲग्जेक्टिव्ह करायचं असेल, तर त्याला आपण काय लावतो, यल वाय लावतो. हे लक्षात ठेवायचं आहे, काय लावतो, यल वाय लावतो. मग या ठिकाणी स्वीटला जर आपण यल वाय लावला तर काय होईल, स्वीटली होईल. हे वाक्य बरोबर असेल. राहुल सिंग्स व्हेरी स्वीटली व्हेन ही इज इन गुड मूड, ठीक आहे. राहुल सिंग्स व्हेरी स्वीट आपण नाही म्हणू शकत. स्वीटचं आपल्याला काय करावं लागेल, ॲग्जेक्टिव्ह करावं लागेल. आणि ॲग्जेक्टिव्ह जर करायचं असेल तर त्याला यल वाय आपण जोडतो, यल वाय लावतो, म्हणजे ते ॲग्जेक्टिव्ह होते, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी स्वीटली होणार. म्हणजे एरर कुठे आपला, तर ऑप्शन नंबर एमध्ये आपला एरर आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे देर इज मेनी वेज टू मेक अ स्ट्रेंजर फील वेलकम इन द कम्युनिटी, ठीक आहे. स्ट्रेंजर म्हणजे काय, तर अनोळखी व्यक्ती. देर इज मेनी वेज टू मेक अ स्ट्रेंजर फील वेलकम इन द कम्युनिटी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, देर जर वाक्याची सुरुवात ही जर देरनी होत असेल, काय म्हटलं, वाक्याची सुरुवात जर देरनी होत असेल, ठीक आहे, तर त्याच्यानंतरचं जे वर्ब येते ते आपण वाक्याच्या अकॉर्डिंग यूज करतो, वाक्यानुसार ते आपण वापरतो, ठीक आहे. वाक्याच्या अकॉर्डिंग ते आपण वापरतो जर वाक्याची सुरुवात देरनी होत असेल तर. आता बघा देर इज मेनी वेज. आता या ठिकाणी बघा आपण काय म्हटलं, वाक्याची सुरुवात जर देरनी होत असेल तर जे वर्ब आहे ते आपण वाक्यानुसार वापरतो. मेनी वेज हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे ते मला सांगा. मेनी वेज म्हणजे काय, पुष्कळ मार्ग. एकच मार्ग आहे का, नाही, पुष्कळ आहे, म्हणजेच ते काय प्लुरल आहे. काय प्लुरल आहे, अनेक वचन आहे. मग या ठिकाणी जर अनेक वचन जर हे असेल, सब्जेक्ट असेल, तर आपला नियम आहे अनेक वचन जर सब्जेक्ट असेल तर वर्बसुद्धा हे अनेक वचनामध्ये यायला पाहिजे. मग या ठिकाणी देअर इज वापरला आहे, तर इज हे अनेक वचनामध्ये वापरतात का, नाही, तर या ठिकाणी इज एकदम रॉंग आहे. इजच्या ठिकाणी काय पाहिजे, आर पाहिजे. काय पाहिजे, आर. अनेक वचनासाठी आपण काय वापरतो, आर वापरतो, ठीक आहे. देर आर मेनी वेज टू. आता नंतर मी सांगितलं थोड्या वेळा पहिले की टू नंतर हमेशा क्रियापदाचं पहिलं रूप येते, ठीक आहे.
टू नंतर हमेशा क्रियापदाचं पहिलं रूप येते, टू मेक या ठिकाणी बरोबर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे आपला एरर कशामध्ये होता तर इजमध्ये एरर होता. ठीक आहे, देर इज मेनी वेज ऑप्शन नंबर बी मध्ये आपला एरर आहे. इजच्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं आर पाहिजे होतं. काय पाहिजे होतं आर. ठीक आहे, आणि त्यानंतरचा प्रश्न बघा. इट हॅज बीन रेनिंग. ठीक आहे, इट हॅज बीन रेनिंग सिन्स 2 hours. मागच्या 2 तासापासून पाऊस पडत आहे. आता बघा इट हॅज बीन रेनिंग पहिलं वाक्य आपण बघू. आता बघा इट हे काय सब्जेक्ट आहे आणि कोणता सब्जेक्ट आहे तो आहे सिंग्युलर. इटला आपण सिंग्युलर सब्जेक्ट म्हणतो. ही सी इट किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव त्याला आपण काय म्हणतो सिंग्युलर करता म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. तर सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर जे वर्ब आहे ते सुद्धा सिंग्युलरच यायला पाहिजे. मग या ठिकाणी इट नंतर हॅज वापरला आहे. हॅज हे काय सिंग्युलर आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आता हे जे वाक्य आहे इट हॅज बीन रेनिंग हे कोणत्या टेन्सचं वाक्य आहे तर ते आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. ठीक आहे, कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा नियम काय म्हणते, सर्वात आधी येणार सब्जेक्ट प्लस. ठीक आहे, हॅव किंवा हॅज येणार. आता हॅव केव्हा वापरतो आणि हॅज केव्हा वापरतो ते आपल्याला माहिती आहे. जर करता सब्जेक्ट जर अनेकवचनी असेल तर आपण हॅव वापरतो आणि एकवचनी असेल तर हॅज वापरतो, आपल्याला माहिती आहे. हॅव हॅज नंतर आपण या ठिकाणी बीन वापरतो, नंतर प्लस V1 आणि त्याला ING जोडतो. ठीक आहे, आणि बाकीचे शब्द असा आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे, रूल आहे. तर या ठिकाणी सब्जेक्ट वापरला आहे, त्याच्यानंतर हॅज वापरला आहे, त्याच्यानंतर बीन आणि त्याच्यानंतर V1 प्लस ING म्हणजे हे एकदम बरोबर वाक्य. त्याच्यानंतर सिन्स 2 hours. सिन्स आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वेळेला जर स्पेसिफाय करायचं असेल, टायमाला जर आपल्याला स्पेसिफाय करायचं असेल तर सिन्स त्या ठिकाणी कधीच वापरत नाही. सिन्सच्या ठिकाणी आपण काय वापरतो फॉर वापरतो. जर टायमाला जर आपल्याला स्पेसिफाय करायचे असेल, दाखवायचं असेल, स्थान जर आपल्याला दाखवायचं असेल, वेळ जर आपल्याला दाखवायचा असेल, वेळ टाईम, तर त्या ठिकाणी आपण स्थान नाही टाईम जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण ते फॉरनी दाखवतो. ठीक आहे, सिन्सनी दाखवत नाही, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आपला गलत आहे. सिन्सच्या ठिकाणी काय पाहिजे तर फॉर पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघितले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता.